नमस्कार. मी अजय बस्ताळ आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे, की हे एक पुस्तक वाचलं मी आता आठवड्याभरामध्ये. त्याचं नाव आहे "ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग." ते जेफ केलर नावाच्या लेखकाने लिहिलेलं आहे. तर इंग्लिश व्हर्जन मधलं पुस्तक आहे. "ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग." तर त्या पुस्तकामध्ये सांगितलंय, की तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, सक्सेसफुल व्हायचं असेल, तर तुमचा ॲटिट्यूड चेंज केला पाहिजे. म्हणजे काय, की तुम्हाला तुमचं थिंकिंग चेंज केलं पाहिजे. तुमचं आसपासची लोकांना तुम्हाला बदललं पाहिजे. पॉझिटिव्ह लोकांना आसपास ठेवलं पाहिजे. थिंकिंग तुमचं पॉझिटिव्ह ठेवलं पाहिजे आणि तुमचे ऍक्शन्स सगळे पॉझिटिव्ह पाहिजे. दिवसभरामध्ये आपल्याला निगेटिव्ह लोक भेटतील, निगेटिव्ह वस्तू मिळतील, निगेटिव्ह गोष्टी होतील, परंतु त्यांना बाजूला सारून पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. अशा पद्धतीने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला आयुष्यामध्ये ठेवलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये त्या लेखाने त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या वेगवेगळ्या घटना सांगितल्यात आणि त्याच्या आधारावर त्यानं सांगितलं की मी कशा पद्धतीने पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला आणि मी सक्सेसफुल झालो. तर आयुष्यामध्ये कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यायला शिकलं पाहिजे असं त्यानं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने त्यानं वर्णन केलंय की आपल्याला कम्फर्ट झोन मध्ये सगळ्यात बरं वाटतं, परंतु ते सगळ्यात मोठं हर्डल आहे, अडथळा आहे आपल्या सक्सेस होण्यामध्ये. आपल्याला थोड्या वेळासाठी किंवा त्या स्पेसमध्ये आपल्याला चांगलं वाटतं, परंतु आपली ग्रोथ डेव्हलपमेंट त्याच्यामध्ये नसते. हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा असं वाटेल की एखाद्या प्लेसमध्ये, एखाद्या व्यक्तीबरोबर किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपण कम्फर्ट झोन मध्ये गेलोय, म्हणजे आपले चॅलेंजेस कमी झालेत, म्हणजे डायरेक्टली आपले जे डेव्हलपमेंट आहे ते कमी झालेले किंवा स्थिर झाले हे आपल्याला समजायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला नेहमी चॅलेंजेस स्वीकारत राहिलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहिलं पाहिजे, क्रिएटिव्ह माइंड ठेवलं पाहिजे आणि कम्फर्ट झोन मधनं बाहेर आलं पाहिजे. थोडीशी भीती वाटते कम्फर्ट झोन मधनं बाहेर येऊन काम करण्यासाठी, परंतु त्याला जर आपण कॉन्फिडंट सामोरं जाण्याची आपल्याला जर सवय असेल तर नवीन नवीन गोष्टी आपल्याला मिळत राहतात आणि आपण चांगलं काम करत राहतो. तर अशा पद्धतीने हे खूप छान पुस्तक आहे, ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग, जेफ केलर नावाच्या लेखकानं लिहिलंय. धन्यवाद.